सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या पोलिसांचा रेझिंग डे सुरू आहे आणि या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली बस स्टँड समोर पोलीस प्रशासनाचे काम कसे चालते हे सर्वसामान्यांना समजण्यासाठी 6 जानेवारी रोजी एक स्तुत्य उपक्रम राबवला। यामध्ये सायबर पोलीस ठाणे कामकाज, डायल 112, महिला सेल, फॉरेन्सिक युनिट, शस्त्रांची माहिती, जिल्हा वाहतूक शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, सागरी सुरक्षा, बिनतारी संदेश विभाग या सर्व विभागाची माहिती व साहित्यांची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हेदुळकर यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमित्त आम्ही कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या ठिकाणी आमचं पोलीस स्तरावरचं काम कशा पद्धतीने चालतं याबाबत सामान्य जनतेला माहिती व्हावी याकरता आम्ही हा आजचा छोटासा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमामध्ये जिल्हा स्तरावर काम करणारे सायबर पोलीस ठाणे असेल, महिला सेल असेल, विविध इतर विभाग असतील, त्याच्यामध्ये BDDS आहे, डॉग स्क्वॉड आहे, विविध शस्त्रांची माहिती असेल, तसेच आमचं बँड पथक असेल, सागरी सुरक्षा असेल, तसेच आम्ही वापरत असणारी वाहनं असतील याबद्दलची माहिती या सामान्य जनतेला व्हावी याकरता आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमाचा एकच उद्देश आहे की आम्ही पोलीस दल अग्रेसर, प्रत्येक कामामध्ये अग्रेसर आहे आणि सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य लोकांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी आम्ही सतर्क आहोत। यासाठी हा उपक्रम करण्यात आलेला आहे। यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा। आज आम्ही कणकवली या ठिकाणी झालेला आहे, आता उद्याला कुडाळमध्ये आहे आणि परवा दिवशीला सावंतवाडी या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवणार आहे। सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण जास्तीत जास्तरित्या या आमच्या प्रशासनाला भेट द्या, आम्ही काम करत असल्याची माहिती घ्या, पोलीस आपले रक्षण करत आहेत याची सर्वांनी जाणीव ठेवावी आणि आम्ही सदैव आपले रक्षण करण्यासाठी तयार आहोत। 47 आम्ही सर्व बेसिक माहिती त्यांना दिलेली आहे की 47ची कधी पण त्याची उत्पत्ती कधी झाली, कोणी उत्पत्ती केली, त्याचं फायरिंग रेंज किती आहे किंवा त्याची कॅपॅसिटी किती आहे त्याबद्दल सर्व रेंज आम्ही त्यांना कणकवलीवासियांना माहिती दिलेली आहे। पोलिसांचा जो रेझिंग डे होता त्यामध्ये भरपूर माहिती मिळाली, ते ऐकण्यात मिळाली, जे की रायफल होते, AK-47 होते, पिस्टल होते, इव्हन बरेच आता लॉ जे चेंज झालेले आहेत त्यामध्ये पण खूप सारी माहिती इथं पाहण्यात मिळाली कणकवलीमध्ये। त्याबद्दल पोलीस बांधवांचे माझ्याकडून आभार आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।